जय महाराष्ट्र. मी अजीज खान. आपल्या NATV इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो. पाहूया विशेष बातमी. पुसद तालुक्यातील फेटरा, मोख, होरकड, शिवनी या गावांना जोडणारा रस्ता नादुरुस्त असल्याने गेल्या 2 महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाची बस फेरी बंद असल्यामुळे शिक्षणाच्या मौलिक अधिकारापासून मुकावे लागत आहे. सदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येत असून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी 2 दिवसाच्या आत रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न केल्यास कार्यालयाच्या आवारामध्ये शाळा भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चाचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष जयशील कांबळे यांनी दिला. NATV इंडिया न्यूजसाठी विक्रम मुदिराज. याच्या अगोदर सुद्धा आम्ही त्यांना निवेदनाच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार केला, तरी सुद्धा त्यांनी याची दखल घेतली नाही. आज आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भारतीय विद्यार्थी मोर्चाने ठाम भूमिका अशी मांडलेली आहे, जर का येत्या 2 दिवसामध्ये त्यांनी सडकचं काम चालू केलं नाही तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून या ठिकाणी यांच्याच ऑफिसमध्ये शाळा भरो आंदोलन करणार आहोत. आणि त्याचे जर का काही वाईट परिणाम होत असतील, या विभागाची जर नाचक्की होत असेल, तर याला पूर्णतः जबाबदार जे आहे ते हे विभागच असेल. कायदा सुव्यवस्थेची जर प्रश्न निर्माण होत असेल तर याला पूर्णतः जबाबदार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाच असेल.